तुम्ही स्क्रीनवर पाहत असलेलं हे दृश्य कोणत्या 7 स्टार हॉटेलचं नाहीये, तर हे आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान. सध्या हेच निवासस्थान दिल्ली विधानसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत सर्वांनीच या घरावरून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लक्ष केलंय. सध्या दिल्लीत विधानसभा निवडणूक होत असून भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात मुख्य लढत असणार आहे. भाजपकडून अरविंद केजरीवाल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशातच त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या डागडुजीला आलेल्या खर्चावरून भाजपने केजरीवाल यांना जेरीस आणलंय. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या डागडुजीला जवळपास 33 कोटी खर्च केल्याचं समोर आलंय. CAG म्हणजेच कॅगने या संदर्भात एक रिपोर्टही दिलाय. खरं तर गेल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान हे कमी अधिक प्रमाणात चर्चेत होतं. दिल्लीच्या सिव्हिल लाईन 6 फ्लॅग स्टाफ रोडवर असलेलं हे निवासस्थान 1942 साली बांधण्यात आलं होतं. दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बंगल्याचा ताबा आहे. सुरुवातीला या बंगल्यात 5 बेडरूम आणि कार्यालयासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. 2015 साली सलग दुसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अरविंद केजरीवाल हे कुटुंबासमवेत या घरात वास्तव्याला आले. 2020 मध्ये बंगल्याच्या छताचा काही भाग कोसळला, म्हणून या निवासस्थानाची डागडुजी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतला. त्यानंतर या घराची डागडुजी करण्यास अडचणी येत असल्यानं नव्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार नूतनीकरणासाठी केजरीवाल यांनी 33 कोटी 66 लाख रुपये खर्च केल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलंय. सुरुवातीला या डागडुजीचा अंदाजित खर्च 7 कोटी इतकाच होता. मात्र अंतिम खर्च 33 कोटी 66 लाख रुपये इतका झाल्यानं हा बंगला चर्चेचा विषय ठरलाय. बंगल्यात वापरण्यात आलेल्या वस्तूंवर बेसुमार खर्च करण्यात आलाय. पडद्यांसाठी 96 लाख, किचनमधील साहित्यांसाठी 39 लाख, टीव्ही कॅबिनेटसाठी 20.34 लाख, ट्रेडमिल आणि जिममधील इतर साहित्यांसाठी 18.52 लाख, बंगल्यातील सिल्क कार्पेटसाठी 16.27 लाख आणि भिंतींवर लावण्यात आलेल्या मार्बल स्टोन्ससाठी 66.89 लाख रुपये खर्च करण्यात आलाय. तसंच काहींनी या घरात सोन्याचं टॉयलेट असल्याचाही दावा केलाय. त्यामुळे दिल्लीत या बंगल्याला शीश महल म्हणून संबोधलं जात आहे. इकडे आम आदमी पक्षानेही पंतप्रधान निवासस्थानावरून भाजपाला लक्ष केलंय. तसंच दिल्ली सीएमच्या निवासस्थानात स्विमिंग पूल, मिनी बार आणि सोन्याचं टॉयलेट शोधून दाखवा असं चॅलेंजही दिलंय. आपचे नेते संजय सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधानांच्या निवासस्थानाला राजा महल म्हणत भाजपवर जोरदार प्रहार केलाय. और मैं चुनौती देता हूं, कल 11 बजे मीडिया वालों के साथ चलकर इस बात का फैसला हो कि एक तरफ दिल्ली के मुख्यमंत्री का आवास है जिसके बारे में दुष्प्रचार और झूठा प्रचार भारतीय जनता पार्टी कर रही है, और इसी दिल्ली में देश के राजा नरेंद्र मोदी का राजमहल है. 2700 करोड़ का राजमहल जिसमें हमारे राजा रहते हैं. और हमारे राजा इतने अद्भुत हैं, उन्होंने फैशन डिजाइनरों को भी फेल कर दिया. दिन में 3-3 बार कपड़े बदलते हैं, 10-10 लाख की पेन का इस्तेमाल करते हैं. 2700 करोड़ में अपना घर बनवाया है. 6700 जूते की जोड़ियां उनके पास, 5000 सूट उनके पास, 10-10 लाख के पेन उनके पास. हमारे प्रधानमंत्री जी के घर में 300 करोड़ रुपए के कालीन बिछे हुए हैं. राजमहल के अंदर 300 करोड़ की कालीन बिछी हुई है जिसमें सोने के तार लगे हुए हैं. सामान्य नागरिकांचा पक्ष म्हणून अरविंद केजरीवाल हे स्वतःला आणि पक्षाला प्रोजेक्ट करत असतात. पण त्याच वेळी त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोपही होतात. कथित दारू घोटाळ्यात केजरीवाल हे स्वतः जेलमध्ये होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदही सोडावं लागलं.
असं असतानाही चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी केजरीवाल हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. परंतु त्यांच्या शासकीय निवासस्थानावर झालेल्या खर्चानं त्यांची चांगलीच कोंडी झालीय. त्यामुळे दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत शीश महल विरुद्ध राजमहल हा मुद्दा चांगलाच गरम होताना दिसतोय. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.